नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण गौरी गणपतीच्या फराळासाठी प्रसादासाठी मस्त दाणेदार रवाळ असे लाडू पाहूया। हे लाडू आहेत ते खायला अप्रतिम असे लागतात आणि झटपट तयार होतात। एकदम सोपी रेसिपी आहे। इथं तुम्ही त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। इथं तुम्हाला दाखवते बघा लाडू तोडून कसा झालेला आहे। अप्रतिम असा लाडू तयार होतो। अजिबात टाळ्याला चिपकत नाही किंवा चिकट लागत नाही। खाताना एकदम असा रवाळ हा लाडू लागतो। तर नक्की ही रेसिपी बघा आणि अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता मी एक चाळण आणि एक परात घेतलेली आहे। आता या परातीमध्ये आपण बेसन पीठ घेऊया। आता हे बेसन पीठ विकतचं आहे, तुमच्याकडे जर घरचं दळलेलं असेल तरीही चालू शकतं। आता चाळणीने त्यावरती मी 2 वाट्या किंवा 2 कप बेसन पीठ घेतलेले। कोणत्याही एका वाटीने तुम्ही सेट करून घेऊ शकता, त्याच वाटीने बाकीची मापं घेता येतात। आता इथे मी 2 वाट्या किंवा कोणत्याही वाटीने 2 कप इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे। चाळणीने चाळल्यामुळे काय होतं, त्यातील काही घाण असेल तीही निघाली जाते आणि ज्या गुठळ्या असतात त्याही आपल्या पिठामध्ये येत नाहीत। त्यानंतर इथं मी 1/3 कप आहे तो जाड रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तोही घेतला तरी चालेल। फक्त नंतर मिक्सरला फिरवताना आहे तो फक्त थोडासा फिरवायचा आहे आणि हा जाड रवा असेल तर चांगला बारीक करून घ्यायचा आहे। आता हा रवा आहे तो आपण एका कढईमध्ये घालून भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता एक हा जाड रवा आहे, तर त्यासाठी आता आपण सुरुवातीला हा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे। आता इथं मी साखर घेतलेली, मी त्याच कपाने 1 कप भरून साखर घेतलेली, थोडीशी कमी घेतली तर ही जाड साखर घेतलेली, त्यामुळे मी 1 कप भरून घेतलेली आहे। जशी तुमची साखर गोडीला असेल त्या पद्धतीने तुम्ही वापरायची आहे। आता इथं सुरुवातीला आपण ही साखर आहे ना ती बारीक करून घेऊया मिक्सरला आणि त्यानंतर जशी लागेल तशी आपल्याला ऍड करता येईल। तर सुरुवातीलाच हे आहे ते बारीक करून घ्यायची, म्हणजे नंतर ज्यावेळेस आपलं पीठ भाजलं जातं त्यावेळेस गडबड होत नाही आणि आपल्याला पटकन ही साखर आहे ती पिठामध्ये ऍड करता येते। आता बघा, ही साखर बारीक करत असताना थोडीशी भरडी काढायची आहे, म्हणजे थोडासा आपला बारीक रवा असतो ना त्या पद्धतीमध्ये काढून घ्यायची। जास्त बारीक करायची नाही, एकदम बारीक पीठ केलं की मग ती साखर एकदम पिठीसारखी होते, तर थोडीशी रवाळ काढून घ्यायची। आता आपण ही पिठी साखर बाजूला ठेवूया आणि त्यानंतर एक कढई ठेवूया, गॅस पेटवून घेऊया आणि त्यामध्ये आपण जो रवा घेतला होता 1/3 कप तो घालून घेऊया। इथं 2 कप मी बेसन पीठ घेतलेले आणि त्याच कपाने आपण 1/3 कप आहे ते रवा घ्यायचा आहे। आता इथं हा रवा आहे तो आपण सुरुवातीला तसाच भाजून घ्यायचा। 1-2 ते 3 मिनिटं रवा आहे तो भाजून घ्यायचा। थोडासा कलर त्याचा चेंज होत जातो जसं आपण भाजत जातो तसं। आता बघा रवा थोडासा भाजत आलेला, 1-2 मिनिटं झालेली आहेत रवा भाजून आणि त्याचा कलर थोडासा फेंट होत चाललेला आहे। आता बघू शकता एकदम सफेद होता तो थोडासा ब्राऊन कलर या रव्याला आलेला आहे। आता असंच हलवत मी अजून 1 ते 2 मिनिटं हा रवा आहे तो भाजून घेणार आहे। रवा चांगला भाजला की तोंडामध्ये कचकच लागत नाही आणि त्याचा फ्लेवरही खूप छान लागतो। आता इथं मी तूप म्हटलं तर इथं अर्धा कप तूप घेतलेला आहे। आता मी कपाने माप घेतलेली आहे त्यामुळे मी तो कपामध्ये दाखवते। जर तुम्ही एखाद्या वाटीने घेतले असेल तर 2 वाटी तुम्ही बेसन पीठ घेतलं असेल तर त्याच वाटीने 1 वाटी आहे ते तूप घ्यायचं। इथं तूप मी नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेले, वितळवून घेतलेलं नाहीये। आता इथं रवा आहे तो आपला भाजत आलेला आहे, आता बघू शकता। आता आपण याच्यावरती 1 चम्मच भरून तूप घालायचं आहे आणि परत आपण भाजून घ्यायचे। तूप घातलं की रवा लवकर भाजला जातो, त्यामुळे तूप घातल्यानंतर सतत हलवत हा रवा सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपण हा रवा असाच थंड करायला बाजूला ठेवूया आणि त्याच कढईमध्ये आता आपण जे बेसन पीठ घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे। बेसन पीठ सतत हलवत स्लो गॅसवरती 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचे। सुरुवातीला बेसन पीठ भाजलं की बेसन पिठाचा जो कलर म्हणजे फ्लेवर असतो किंवा जो वास असतो तो आपल्याला नंतर लाडू मध्ये येत नाहीत आणि लाडू आहेत ते आपल्या टाळूला चिपकत नाहीत। आता इथे बघू शकता, म्हणून सुरुवातीला तूप घालायच्या आधीच बेसन पीठ आहे ते चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। जसं बेसन पीठ भाजत येईल ना तसा घरात वास सुटला जातो, बेसन पिठाचा एक छान असा खमंग वास सुटला जातो, मग समजायचं की आपलं पीठ भाजत आलेले। आता इथं बघू शकता 5 मिनिटं झालेली, अजून 2 मिनिटं मी हे भाजून घेते आणि त्यानंतर आपण याच्यावरती तूप ऍड करूया। इथं जसं भाजत जाईल तसा याचा कलर आहे तो चेंज होत जातो। इथं बघा सोनेरी कलर आता याला आलेला आहे पिठाला। आता यावरती आपण जे घेतलं होतं ते 2-2 चमचे तूप घालून परत स्लो गॅसवरती हे पीठ आहे ते भाजून घ्यायचं। परंतु काय होतं, तूप घातल्यानंतर हे पीठ आहे ते खाली लागलं जातं, त्यामुळे एकदम कंटिन्यू सतत हलवत राहायचं आहे तूप घालत। थोडं हे जे बेसन पीठ आहे ते चांगलं सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचे। इथं बघू शकता, असं तुम्हाला वाटलं की गॅस जास्त आहे किंवा खाली लागलं जातंय तर लगेच गॅस बंद करायचा आणि मग मिक्स करून घ्यायचे। परत वाटलं तर परत गॅस आहे तो चालू करून घ्यायचा आहे। तर बघू शकता पिठाचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे, एकदम सोनेरी रंग आलेला आहे।
आता आपण इथं आहे ते गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण हे बेसन पीठ आहे ते मी एका परातीत काढून घेतले आणि हा रवा होता तो आपण बारीक करून घेतलेला आहे। हा जाड रवा होता त्यामुळे चांगला बारीक करून घ्यायचा आहे। थोडीशी भरळ राहती किंवा रवाळ राहतो असा आपण बारीक करून घ्यायचा, एकदम बारीक पिठी करायची नाहीये रव्याची। आता इथे बघू शकता गॅस बंद आहे, त्याच्यावरती मी पीठ परत कढईमध्ये घालून घेतलेले, त्यावरती तो रवा घालून घेतला आणि जे आपण पिठी साखर करून घेतली होती ती याच्यावरती घालून घ्यायची। मी थोडीशी पिठी साखर बाजूला ठेवलेली आहे कारण की जशी पिठी साखर लागेल तशी आपण त्याच्यामध्ये ऍड करू। एकदम घातल्यानंतर काय होतं, एकतर लाडू आहेत ते गोड होतात किंवा मग कमी गोड होतात, तर त्यासाठी आहे ते एकदम पिठी साखर घालायची नाही, थोडी थोडी घालायची जशी लागेल तसं। कुणाला कमी गोड लागतं तर कुणाला जास्त गोड लागतं, त्या अंदाजे तुम्ही पिठी साखर ऍड करायची। आता हे चांगलं मी मिक्स करून घेतले। इथं पीठ एकदम आपलं अजूनही गरम आहे। आता चेक करून बघते की किती गोड झालेला आहे। असं वाटतंय की थोडीशी साखर कमी आहे, तर मी याच्यामध्ये थोडी साखर घातली आणि थोडीशी 1-4 चमचे साखर याच्यामधली फक्त शिल्लक राहिलेली आहे। इथं तुमची बारीक साखर असेल तर तुम्हाला पूर्ण 1 वाटीभर साखर याच्यामध्ये लागेल। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि परातीमध्ये ओतून घेऊया। यानंतर गॅस अजिबात म्हणजे चालू करायचा नाहीये, एकदम मी बंद गॅसवरतीच हे मिक्स करून घेतलं होतं। आता इथं बघा आपलं पीठ आहे ते एकदम सोनेरी रंगापर्यंत छानपैकी भाजलेलं आहे। त्यामध्ये साखर आणि रवा आपण मिक्स करून घेतलेला आहे, वेलची पावडर घालून घेतली, जे तूप शिल्लक राहिलं होतं तेही मी याच्यावरती घालून घेतलेलं आहे। आता संपूर्ण सगळं आहे ते चांगलं आपण हाताने थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं एकजीव होईल। आता इथं बघू शकता आता आपल्याला कमीत कमी इथं अर्धी वाटी मी तूप घालून झालेलं आहे। यानंतर जे तूप लागेल ते आपण वरून घालणार आहे। तर सुरुवातीला काय करायचं, आता पीठ गरम आहे तर हलक्या हलक्या हाताने याचा गोळा येतोय का चेक करायचं। जर तुमचा गोळा येत असेल तर याच्यामध्ये एक्स्ट्रा तूप घालायची गरज लागत नाही। आता इथं गोळा येत नाहीये तर मी इथं 2 ते 3 चमचे याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे। सुरुवातीला 2 चमचे घालून घेतलं, आणखीन असं वाटलं तर आणखीन 2 चमचे याच्यामध्ये ऍड करणार आहे। नॉर्मल जे टेम्परेचरला तूप असतं तेच तूप याच्यामध्ये घालून घ्यायचं, गरम करून घालायची काही आवश्यकता लागत नाही। आपलं पीठ आणि रवा असतो तो गरम झालेला आहे त्यामुळे पीठ जे तूप आहे ते एकदम पागळलं जातं। आता आपण बघूया की याचा लाडू बनतोय की नाही बनतोय ते। आता इथे बघू शकता मी लाडू वळून बघते, जर लाडू येत असेल परफेक्ट तर तूप घालणार नाही, परंतु इथं आपला लाडू येत नाहीये तर आणखीन 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये तूप मी घातलेली, म्हणजे कमीत कमी यामध्ये मला इथं आहे ते अर्धी वाटी तूप आणि त्याच्यावरती 4 ते 5 चमचे पोहे खायच्या चमच्यानी तूप इथं लागलेलं आहे। आता तुम्हाला जसं पीठ असेल त्या अंदाजे कमी जास्त तूप लागू शकतं। आता इथं बघा परफेक्ट आपले लाडू येत आहेत, तर आता आपण लाडू आहेत ते वळायला घेऊया। अशा पद्धतीने छान मुठीमध्ये वळून लाडू वळायला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गोल हातावरती असे फिरवून घ्यायचे, म्हणजे त्याला एकदम असा तुळतुळीतपणा येतो। बघा काय तेलकट असे मस्त लाडू दिसतात नाही, सॉरी तेलकट नाही तुपट। तर बघा आता आपला पहिला लाडू तयार झालेला आहे आणि मस्त लाडू होतात, अजिबात टाळ्याला चिपकत नाहीत खाताना आणि चवीला म्हणाल तर खूपच टेस्टी लागतात आणि एकदम रवाळ लागतात। त्यामुळे काय होतं आपल्याला ते खाताना रवा टाकल्यामुळे आणि बारीक करून टाकल्यामुळे चवीला खूप अप्रतिम असे हे लाडू लागतात। आता बघा दुसराही लाडू मी अशाच पद्धतीने वळवून घेते। तुम्हाला जर इथं पीठ कोरडं वाटत असेल तर यावरती आणखीन एखादा चमचा तुम्ही तूप ऍड केलं तरीही चालू शकतं। बघा काय मस्त आपला गोलमटोल असा आपला लाडू तयार झालेला आहे गणपती बाप्पासाठी। आता गौरी गणपती बसणार आहे तर अशा पद्धतीचा फराळ तुम्ही करून देवाला प्रसादासाठी ठेवू शकता, गौरींसाठी ठेवू शकता। तर एकदम सोपी पद्धत आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितले। तुम्ही पहिल्यांदा जरी लाडू कोण बनवणार असाल तरीही तुम्हाला एकदम इझिली लाडू बनवता येतील, अशा पद्धतीने मी दाखवलेलं आहे। इथं मी 2 वाट्यांचं दाखवलेलं आहे, तुम्ही जसं प्रमाण वाढवाल तसं बाकीचं प्रमाणही त्यामध्ये तुम्ही वाढवू शकता। चला तर मंडळी आता आपले सगळे लाडू आहेत ते वळून तयार झालेले आहेत। आता आपण प्लेट सजवून घेऊया। अप्रतिम असे लाडू दिसतायत की नाही, काय कलर मस्त दिसतोय, खायला म्हणाल तर खूपच टेस्टी लागतात आणि एकदम दाणेदार असे रवाळ लाडू आहेत। गौरी गणपतीसाठी असा फराळ नक्कीच करून बघा। आपले बाकीच्याही फराळाच्या रेसिपी आहेत त्याही बघायला तुम्ही विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता 2 वाट्यामध्ये म्हणाल तर आपले 17 लाडू एवढ्या मोठे तयार झालेले आहेत, म्हणजे भरपूर लाडू तयार होतात आणि दिसायलाही बघाल तर तितकेच आणि खायलाही तितकेच सुंदर लागतात। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही सोप्या इझी रेसिपींसाठी। थँक्यू मंडळी। याचबरोबर गौरी गणपती स्पेशल आपला आंब्याचा शिरा, अनारसे, चकली, उकडीचे मोदक, नारळाची बर्फी, मोहनताळ,
करंजी, चंद्रकला, लाडू वेगवेगळ्या प्रकारचे आणि गाजर बर्फी ह्या रेसिपी तुम्हाला संगीता सोमी किचन वरती पाहता येईल. एकदम सोप्या अशा रेसिपी आहेत, तर नक्की बघा. धन्यवाद.